मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात खारगे समितीचा अहवाल सादर झाला आणि पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली अशा चर्चा आज सकाळपासूनच सुरू झालेल्या आहेत। नेमकं पार्थ पवारांच्या अनुषंगाने काय घडलंय खारगे समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत। आणि या चर्चेत माझ्यासोबत आहेत माहिती अधिकार कार्यकर्ते ज्यांनी अगदी पहिल्या दिवसापासून या संपूर्ण प्रकरणाचा फॉलोअप केलाय असे विजय कुंभार सर आज सकाळपासूनच खारगे समितीचा अहवाल आला आणि पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाली अशा चर्चा सुरू झाल्या। मला आठवतं तुम्ही सुरुवातीपासूनच म्हणत होतात यात वेगळं काहीच होणार नाही, जे झालंय चौकशांवर चौकशां पार्थ पवारांना क्लीन चिट, अगदी तसंच काहीचं चित्र आपल्याला आज पाहायला मिळतं। माध्यमामध्ये बातम्या अशा आहेत की जो अहवाल तयार केला आहे त्याच्यामध्ये पार्थ पवार यांना पूर्णपणे निर्दोष ठरवण्यात आलेलं आहे। आणि याच्यात मला आश्चर्य काही वाटत नाही, कारण सुरुवातीला मी म्हटलं होतं जी कमिटी नेमली गेलेली आहे त्या कमिटीच्या सदस्यांवर असे प्रकार रोखण्याचे, ते थांबवण्याचे, घडले तर गुन्हे दाखल करण्याचे अधिकार होते, जबाबदारी होती, ती त्यांनी पार पाडली नाही। त्यामुळे या प्रकरणात ते काही चौकशी करणार नाहीत, वारंवार मुदतवाढ घेणार आणि सगळ्यात शेवटी क्लीन चिट देणार हे माहिती होतं। तसंच घडताना दिसतंय, कारण एक कायद्यानुसार ही चौकशी झालेली नाही किंवा त्याच्यातलं सत्य शोधण्यासाठी चौकशी झालेली नाही, तर सुरुवातीपासूनच पार्थ पवार यांना याच्यातून बाजूला काढायचं हे राजकीय साठमारीपोटी घेण्यात आलेला हा निर्णय आहे असं मला वाटतं। याच्यामध्ये कुठंही सत्य न्याय वगैरे कशालाही कागद काय म्हणतात याला महत्त्व दिलं गेलेलं नाही, फक्त पार्थ पवारांना सोडवायचं आहे। एक गोष्ट मला ह्या अधिकाऱ्यांचं लक्षात येत नाही की व्यवहार हा व्यक्तीशी झालेला नाही, व्यवहार हा कंपनीशी झालेला आहे। त्यामुळे कंपनीचे सगळे डायरेक्टर त्याला जबाबदार आहेत। उद्या हात जर न्याय लावायचा झाला तर राज्यातले देशातले सगळे बिल्डर्स कोण कधी काही तुमच्या फ्लॅटचं ॲग्रीमेंट साईन करायला जात नाही, तिथं बिल्डरचा प्रतिनिधी येतो, तो साईन करतो। उद्या त्यांनी जर म्हटलं का त्याच्या बाबतीत काही गडबड झाली, आमचा काही संबंध, आमच्या इथे दुसऱ्यांनी सही केली, आमचा काही संबंध नाही असं म्हटलं तर याचा फार वाईट परिणाम होईल। परंतु राज्यकर्त्यांना आणि अशा कमिट्यांनासुद्धा न्याय, लोकांचं हित याच्यापेक्षा आपल्याला जे कामं दिलेलं आहे राजकीय साठमारीपोटी ते कसं पूर्णत्वाला न्यायचं याची जास्त काळजी लागलेली असते, त्यामुळेच अशा गोष्टी घडतात। खारगे समितीचा अहवालच अजून मंत्रिमंडळासमोर सादर झाला नाही असा एक सूर आता राज्याच्या मंत्रिमंडळातनं सुद्धा समोर येताना पाहायला मिळतो असेल ना, परंतु ज्यावेळी माध्यमं बातम्या देतात त्यावेळेला बऱ्याचदा काही गोष्टी लीक होत असतात किंवा वाचायला दिल्या जातात, त्यानंतर जशा तशा येतात। मग नसेल दिला तर आता द्या, आता पार्थ पवारांना दोषी असल्याचा अहवाल द्या। बातम्या आल्यात आता ना की अशा चुकीचा निर्णय घेतला म्हणून, आता तरी बरा निर्णय घ्या, कॅबिनेट समोर ठेवा, निर्णय कधीही येऊ दे। अगदी यांनी शेवटी अनुकूल निर्णय दिला तर याचा अंतिम जो आउटकम असणार आहे तो सगळ्यांना निर्दोष ठरवणाराच असणार आहे, एवढं मात्र 100%। नसेल अहवाला झाला तर उलटं विचारांना 3 महिने काय करतायत एवढी मोठी कमिटी, असं काय याच्यामध्ये डिफेन्स सिक्रेट आहे का, आणखी काय जे शोधायला वेळ लागतो आहे। इन्व्हेस्टिगेशन मृत्यूचं किंवा खुनाचं सुद्धा कधी कधी 24 तासात होतं, आणि याच्यामध्ये एवढ्या मोठ्या समित्या, एवढे मोठे अधिकारी, 3-3 महिने काय होत नाही, अहवाल अजून ठेवला जात नसेल तर कॅबिनेटसमोर अहवाल येणार कधी? मुदत संपली। टेक्निकली ते जरी काय म्हणत असले तरी जो दिवसांचा हिशेब लावला तर या समितीची मुदत संपलेली आहे। ते दिलं नसेल तर मंत्रिमंडळाने किंवा जे मंत्री आहेत त्यांनी खुलासा केला पाहिजे। या मुंढवा जमीन प्रकरणाच्या अनुषंगानं अगदी सुरुवातीपासूनच पवार कुटुंबाची सुद्धा या सगळ्यावर फ्रंट फूटला आलं होतं। आज रोहित पवारांनी त्याच्यावर बोलताना स्पष्टपणे असं म्हटलं की ती जागाच मी पाहिली नाही, राजकारणात काय मोगम आरोप करून चालत नाही, मी माहिती घेईन आणि बोलेन। 3 महिन्यामध्ये जर रोहित पवारांना हे माहिती घ्यायला वेळ मिळाला नसेल तर रोहित पवार हे ॲक्टिव्ह आमदार आहेत असं म्हटलं जातं। बरं, याच्यातल्या बातम्या काय लपलेल्या नाहीत, गेले 3 महिने जोरदार बातम्या चालू आहेत, सगळं पेपरला येतं आहे। सुप्रियाताईंनी खुलासा केला होता की पार्थ असे करेल असं वाटत नाही, फक्त रोहित पवारांनाच ते माहिती नव्हतं, तर कार्यबाहुल्यामुळे कदाचित त्यांना ते माहिती झालं नसेल। त्यांना जर काय माहिती हवी असेल तर त्यांनी साधा फोन केला, म्हणजे सगळी माहिती पब्लिक डोमेनमध्ये आहेच, साधा फोन केला किंवा तुमच्यामार्फत जरी सांगितलं तर सगळा कागदाचा ढीग पाठवून देतो। मग अभ्यास करून कुठेतरी एका पत्रकारांसमोर बसूया आणि मग त्याच्यासमोर आम्ही बोलतो ते खरं आहे की खोटं याचा निर्णय पार्थ पवारांनी द्यावा। निश्चितच तर मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणामध्ये आज सकाळपासून पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्यात खारगे समितीच्या अहवालाच्या अनुषंगानं। याच विषयावर आपण माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांच्याशी संवाद साधला। व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे।
आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.